मी बनवत आहे आज मस्तपैकी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत बनवणार आहे टमाटरची चटणी. आणि त्यासाठी मी आता गॅसवर तवा ठेवलेला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतले, कारण एकच भाकरी बनवणार आहे म्हणून. आणि आता पीठ मळून घेतले बघा मी, आणि गॅसवर तवा फास्ट गॅसवर ठेवणार हे बघा. आणि तवा गरम होतोय तोपर्यंत मी भाकरी थापून घेत आहे. आणि अशा प्रकारे मस्तपैकी गोलमट्टोल भाकरी थापून घेतली हे बघा. मी गरम पाणी थोडं टाकलं की पीठ छान बनतं म्हणून टाकायचं. गरम पाण्याला आम्ही म्हणतो उतवणी, तुम्ही लोक काय म्हणतात काय ते सांगा. आणि आता बघा मस्त आपली भाकरी झालेली आहे. तिकडं मी 2-3 टोमॅटो कापून घेतलेत, मोठे असले तर 2-3 घेतले. आणि कांदा कापलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आणि हा आहे आपला मसाल्याचा डब्बा, तो पण घेतला. आता झाली बघा भाकरी, आता भाकरी बनवून झाली. त्याच तव्यामध्ये आता मी तेल टाकून घेत आहे. तेल टाकलं मस्त, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं आणि कढीपत्ता टाकला. आणि आता हा कापलेला कांदा आणि मस्त परतून घ्यायचा कांदा टाकून हे बघा. थोडा ब्राऊन कांदा झाला की मीठ टाकायचं. पहिल्यांदा मीठ टाकून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे हे बघा. हळद टाकली आणि थोडा हलवून घेते मीठ आणि हळद टाकून. आणि त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकायचे आहेत सगळे हे बघा. मसाल्याचा डब्बा बघा. आणि आता मी टाकले ही गावाकडची चटणी आणि थोडासा गरम मसाला आणि थोडीशी धनिया पावडर. आता हे मसाले टाकून झाले, मस्त मसाले पण भाजलेत. मसाले भाजून झाले की त्याच्यामध्ये मी आता ते कापून घेतलेले टमाटर ते टाकले हे बघा. टोमॅटो टाकून थोडा वेळ हलवायचं चांगलं, सगळ्यांना मसाले लागले पाहिजे. सगळे मसाले एकजीव झाल्याच्या नंतर 5 मिनिटासाठी फक्त मस्तपैकी झाकण लावून ठेवून द्यायचं हे बघा. अशा पद्धतीने मी सगळं मस्त हलवून घेतले आणि आता झाकण ठेवून 5 मिनिटासाठी शिजायला ठेवते. 5 मिनिटात एकदम टोमॅटोचा हे झालं, गिर झाला पाहिजे, मस्त एकजीव झाला पाहिजे बघा. आता मी 5 मिनिटं ठेवून दिलेलं आहे आणि आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. बघू शकता तुम्ही आता कशी भाजी बनल्या, एकदम छान बनल्या बघा. टोमॅटोची चटणी ज्वारीच्या भाकरी बरोबर एकच नंबर लागती. कधी बनवा अशा पद्धतीने. आणि आता ही कापलेली मस्त कोथिंबीर टाकून घेत आहे मी वरून हे बघा. कोथिंबीर टाकली, थोडा हलवून घेत आहे आणि बनली बघा आपली मस्त टोमॅटोची चटणी आणि ज्वारीची भाकरी बघा कशी दिसत आहे, मस्त लाल हे बघा कशी दिसते टोमॅटोची चटणी आणि ज्वारीची भाकरी. आता मी भाकरी घेते ताटामध्ये बघा आणि चटणी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा कशी दिसत आहे आपली टोमॅटोची चटणी आणि ज्वारीची भाकरी हे बघा. एक वेळ बनवून बघा अशी माझ्या पद्धतीने तव्यावरची टोमॅटोची चटणी.